महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आज पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। आपण थेट जाऊया पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि गाभाऱ्यामध्ये सुंदर अशी विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे आणि या सजावटीसाठी ऑर्किड, जरबेरा, गुलाब, झेंडू अशा 2 टन विविध फुलांचा वेगवेगळ्या रंगांचा वापर करण्यात आलाय। देश-विदेशातली सुंदर फुलं वापरलेली आहेत आणि ही सजावट करण्यात आली आहे। पुण्यातील धायरी इथले विठ्ठल भक्त सचिन अण्णा चव्हाण यांनी ही आकर्षक अशी सजावट केली आहे। तर विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। आज महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आहे आणि त्या निमित्तानं पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। खरं तर विठुरायाच्या मंदिरामध्ये धार्मिक सणांसोबत राष्ट्रीय सण सुद्धा साजरे केले जातात, त्याचमुळे आज ही सुंदर अशी सजावट केलेली आहे। धायरी पुणे येथील भाविक सचिन अण्णा चव्हाण यांच्या परिवाराच्या वतीने ही सुंदर सजावट केल्याचं आपण पाहायला मिळतंय। विविध प्रकारची विविध रंगी फुलं यासाठी वापरलेली आहेत आणि महाराष्ट्राचा जो आनंद सोहळा आहे, पालखी सोहळा, या सोहळ्याचं या ठिकाणी थीम वापरण्यात आलेले आहे। आपण बघतोय आज या दिवसाच्या निमित्तानं विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भक्त या ठिकाणी दाखल झाले आहेत। आपण बघतोय ही विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग आहे आणि विठुरायाचं दर्शन घेऊन हे भाविक आता परतताना दिसत। अण्णा, ही थीम तुम्हाला कशी सुचली आणि कोणकोणत्या फुलांचा यासाठी वापर केलेला आहे? रामकृष्ण हरी, आपण ही सजावट म्हणजे महाराष्ट्र दिनानिमित्त केली। महाराष्ट्राचा जीव म्हणजे वारी, म्हणजे वारकऱ्याकडून काहीतरी, आम्ही पण वारकरी असल्यामुळे वारकऱ्याकडून काहीतरी करायचं, सजावट केली पाहिजे। म्हणून आता 2 महिन्यात पालखीचं आगमन होणार आहे, म्हणून पालखीची थीम अशी घेऊशी वाटली, म्हणून आम्ही पालखीची थीम घेऊन ही सजावट केलेली आहे। 2-2.5 टनाचा फुलांचा वापर करून ही सजावट केलेली आहे। आपण विविध वेगवेगळ्या प्रकारची फुलं, अष्टरासन, झेंडू आसन, कामिनी आसन, टेटस आसन, ब्लूबेरी आसन, असे विविध फुलांचा वापर करून आपण ही सजावट केलेली आहे। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे।